इंडिया यांनी परत एकदा आघाडी घेतली आहे 3869 मतांनी। पाहतोय हे हा स्प्रे केला जातोय, कलरफुल जो स्प्रे आहे तो कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीनं हे सगळं सेलिब्रेशन जे आहे ते दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। प्रामुख्याने हेच आहे की सगळे कार्यकर्ते अजूनही आलेले नाहीत, मात्र त्या मतदारसंघांमध्ये देखील सेलिब्रेशन जे आहे ते सकाळपासून आता सुरू झालेलं आहे आणि मोठ्या पराभवाला खरं तर आम आदमी पक्षाला सामोरं जावं लागलंय। हॅट्रिक करणार का अरविंद केजरीवाल याची उत्सुकता खरं तर संपूर्ण देशाला होती आणि अखेर त्यांचा पराभव झालेला आहे। हे दुसऱ्या बाजूला देखील कार्यकर्ते आपण पाहतोय हे देखील गदा घेऊन जय श्रीरामचा नारा देत या कार्यालयामध्ये दाखल होत आहेत। प्रामुख्याने हेच आहे, नेमका कितीपर्यंत आकडा जातो हे बघावं लागणार आहे, कारण आतापर्यंत 40चा आकडा जो आहे तो पार केलेला आहे भाजपनं आणि आम आदमी पक्ष मात्र 20 ते 25 जागांवरच अजूनही आहे। त्यामुळं मुख्यमंत्री तर भाजपचा होणार आणि सर्वात महत्त्वाचं भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार, कुणाचं नाव भाजप जाहीर करणार याची उत्सुकता देखील संपूर्ण दिल्लीकरांना असणार आहे। कारण नवीन चेहरा दिला जाईल आणि दिल्लीचा कारभार सांभाळण्यासाठी सक्षम नेतृत्व दिलं जाईल असं वारंवार भाजपकडून सांगितलं जात होतं। त्यानुसार कुणाचा चेहरा पुढं करतं हे बघावं लागेल।